स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली. ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली. ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली. स्वामी भक्त हो, जो भक्त स्वामींच्या कृपाछत्राखाली वावरतो, जो स्वामींची नितांत भक्ती करतो, अशा भक्ताच्या केसालाही धक्का स्वामी लागू देत नाही. या जगाच्या पाठीवर कोणीही आणि कितीही त्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तरीही स्वामी मात्र त्याचा हात घट्ट पकडून ठेवतात आणि म्हणतात, अरे तुझे पाय ओढणारे कितीही असले तरीही तुझा हात धरून ठेवणारा हा तुझा स्वामी आहे, म्हणून तू घाबरू नकोस. फक्त जे समोर येईल त्याला तोंड देण्याचा प्रयत्न कर, बाकी तुझं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. तर स्वामी भक्त हो, तुमचंही अशाच प्रकारे रक्षण स्वामी महाराज करत असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमचाही असाच श्री स्वामी समर्थ महाराजांवर अतूट विश्वास असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर रोजच्या रोज नवनवीन संदेश येतच असतात. तर बघा, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा संदेश जर तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 3 अंक दिसत आहे. त्या 3 अंकांपैकी एक अंक तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे. तर बघा, ज्यांनी 55 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे ह्या जीवनाच्या वाटेवर चालताना जर तू पुढे बघत चालला तर तुझ्या पायाला काटे टोचतील, आणि तू फक्त खाली बघून चालला तर तुझी दिशाच हरवेल. यालाच तर खरं आयुष्य म्हणतात. आणि असं दिशाभूल करणारं आयुष्य जर सुरळीत चालवायचं असेल तर तुला गुरुची साथ लाभणं गरजेचं आहे. अशा भरकटलेल्या आयुष्याला योग्य वळण देण्याचं काम फक्त गुरु करत असतात. म्हणून तू गुरुचं बोट धर, आमचं बोट धर, आणि आमचं बोट धरून त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुझी दिशाभूल होणार नाही. आणि समजा तुझी दिशाभूल झालीच तर तुझा हा गुरु तुला पुन्हा एकदा योग्य मार्गावर घेऊन येईल. अरे जेव्हा तू गाडीतून प्रवासाला जातो ना, तेव्हा प्रवासाला जाताना ज्याप्रमाणे असंख्य गोष्टी दिसतात आणि त्या तुझ्या जवळून अगदी पटकन मागे निघून जातात, तसंच तुझ्या मनातील विकारांकडे पहा आणि पाहता पाहता त्यांना देखील तितक्याच पटकन मागे देखील सोड. अरे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ती कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणं ही प्रकृती आहे, घासातील घास दुसऱ्याला देणं ही आमची शिकवण आहे. घासातील घास दुसऱ्याला देणं ही आमची शिकवण आहे. अरे जन्मताच कोणी श्रीमंत किंवा कोणी गरीब हे ती व्यक्ती ठरवून येत नसते, तर प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याच्या वाट्याला ती फळं आलेली असतात. परंतु श्रीमंती असू दे किंवा गरिबी असू दे, पण त्याही परिस्थितीमध्ये तुझा स्वाभिमान जपायला शिक आणि तुझा स्वाभिमान जपता जपता दुसऱ्याला मदत करायलाही शिक. अरे दुसऱ्याला मदत करण्यासाठी स्वतःकडे खूप काही असावं लागतं असं अजिबात नाही. तुझ्याकडे जे आहे त्यातलं फुल न फुलाची पाकळी म्हणून तू दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न कर, दुसऱ्यांची गरजही भागवण्याचा प्रयत्न कर. निश्चितच तू दुसऱ्यांना जे देतो त्याच्या 10 पटीने पुन्हा तुझ्याकडे येत असतं, हे कायम लक्षात ठेव. आणि हे बघ, तू जे काही दानधर्म आणि सत्कर्म करतो ना, ते आमच्या आज्ञेमुळे करत असतो, त्यामुळे त्याचा अहंकार आणि गर्व कधीच बाळगू नकोस. निस्वार्थी भावनेने इतरांना मदत कर आणि आमचं चिंतन कर. अरे जो कष्ट करून प्रामाणिकपणे स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचं पोट भरताना दुसऱ्यालाही मदत करतो आणि सतत आमचं नामस्मरण करतो, अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 33 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढाच प्रमाणात पुढे देखील येत असतो. त्यामुळे जीवनात कधीही तू घाबरू नकोस. दुःख जेवढे येतात ना तेवढं सुख देखील येणार आहे. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुझ्याजवळ असल्या की मग तुला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज पडत नाही. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुझ्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा त्याचा पूर्ण आनंद घे, पण सुखाचा अहंकार चढू देऊ नकोस. पण जर समजा वाईट काळ आला तर
त्या काळामध्ये देखील तुझ्या मनाला सांग की हे दिवस देखील फार काळ टिकणार नाही, हे दिवसही निघून जाणार आहे. अरे विश्वास ठेव, तुझे चांगले दिवस मार्गावरच आहे, तू फक्त खचू नकोस. अरे आयुष्याच्या प्रवासात आमची साथ खूप मोलाची ठरेल. जिथे सर्व माघार घेतील तिथे फक्त आमची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. ज्याला आमचा हात धरून चालणं कळलं तो कधीच एकटा पडत नाही. आणि अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 99 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, तुझ्याजवळ जे आहे त्यातच समाधान मानायला शिक, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो. अरे तुझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक किंवा नकारात्मक घटना यांना तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्हीच पाठवतो. तुझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, आमची भक्ती अजून दृढ होण्यासाठी. म्हणून ह्या परीक्षेच्या काळात स्वतःला कमजोर पडू देऊ नकोस, आमच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. अरे आम्ही तुझी परीक्षा घेत असलो तरीही त्या परीक्षेत लढण्यासाठी जी मानसिक आणि जी शारीरिक ताकद लागते ना, ती तुला आम्हीच प्रदान करत असतो. म्हणून तू निश्चिंत राहा. अरे तू तुझं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा. म्हणजे काय तर तुझ्या कामामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. ज्याच्याकडे असते आमच्या नामाची भक्ती त्याच्या भोवती असते आमची दिव्य शक्ती. ज्याच्याकडे असते आमच्या नामाची भक्ती त्याच्या भोवती असते आमची दिव्य शक्ती. त्याच्या भोवती असते आमची दिव्य शक्ती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच खूप सुंदर असा अनमोल संदेश आपल्याला मिळालेला आहे. बघा, बऱ्याचदा आपण इतरांना मदत करतो, अर्थात दुसऱ्यांना मदत करायलाच हवी, पण त्यासाठी आपली देखील तेवढी कुवत असायला हवी किंवा आपली देखील तेवढी परिस्थिती असायला हवी हे प्रत्येकाला वाटतं आणि त्यात काही गैर नाही. परंतु मदत करायची म्हटली ना तर कशीही करता येते, फक्त आपला मनाचा निश्चय तसा असायला हवा. हे बघा, मदत म्हटलं तर खूप मोठं कोणाला तरी दानधर्म करणं इतकंच नव्हे, तर अगदी तहानलेल्या व्यक्तीला आपण साधं एक घोट पाणी जरी दिलं ना तरीही ती एक मदतच असते आणि त्याची परतफेड स्वामी आपल्याला देतच असतात. म्हणून शक्य होईल तितकी दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करायचा. पण मदत करताना किंवा दानधर्म करताना अशा पद्धतीने करायला हवं की जर आपण उजव्या हाताने दान केलं किंवा कोणाला मदत केली तर ती डाव्या हाताला देखील कळता कामा नये. म्हणजे काय तर एकीकडे आपण मदत करायची आणि एकीकडे गावभर ढिंडोरा पिटवायचा, असं अजिबात करायचं नाही. स्वामींना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मग त्यापेक्षा तुम्ही मदत नाही केली ते बरं. म्हणूनच मदत करताना कधीही कोणाला कमीपणा जाणवेल अशा पद्धतीची मदत करू नका. आपली कर्म चांगली ठेवा, स्वामींचं चिंतन करा आणि आपल्या कामावर प्रामाणिकपणे लक्ष द्या. स्वामी सगळं काही सांभाळून घेत असतात आणि स्वामी महाराज आपल्या प्रत्येक गोष्टीचं फळही आपल्याला वेळोवेळी देतच असतात. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.